तोच पर्याय तुम्हाला तोच योग्य दिला सगळं मिळून येण्यापेक्षा आता रुटीनमध्ये आता आमचं आहे त्यात तुम्ही काही शिक्षणार नाही नाही मंतरवाडीपासून पुढे जे आहे ना तेच म्हणतो तुम्हाला मंतरवाडीपासून पुढे फक्त रात्री 10 ते 4 पर्यंत परमिशन आहे सकाळच्या वेळी तुमची 12 ते 4 ची परमिशन आहे दुपारची ती नाही आहे ती रद्द होणार त्याचं रिझन असते तिकडं जर ड्रॉप झालं ना नाही अडचण म्हणजे काय होणार आहे प्रत्येकालाच अडचण होणार आहे असं नाही की प्रत्येकालाच थोडा थोडा त्रास तर होणार 100% होणार हा 1 ते 1.5 महिना जास्तीत जास्त याच्या पलीकडे होणार नाही पण हे परत सांगतो मला म्हणजे गाईड मग आम्हाला गाईड घेऊन द्यावा हडपसो मार्केट सोड मार्केट आता मी काय सांगितलंय ना तुमची पत्र जाऊ तुमची पत्र तुम्हाला तुमचे जे मुद्दे आहेत ना ते तुम्ही सजेशन घ्या तर त्याच्याबद्दल आमचं असं सजेशन आहे जे सजेशन आहे तुम्ही पत्र घ्या काही अडचण नाही आणि आमच्या चेंबरनी आणि माता मार्केटवर जीवनाशय वस्तूला थोडं ते तर प्रत्येकच द्यावंच लागेल कारण भाजीपाला असं ठेवू नाही धान्याचा वगैरे ते 1-2 तास लेट झालं चालू शकते भाजीपाला सोडून जाईल त्याच्यामध्ये जुन्या गाड्या जे होत्या ना कोलगेट वरून मार्केट फक्त परमिशन बंद करा 1 महिन्यासाठी त्या गाड्या डायरेक्ट तिकडनं नोंदणी केलेली आहे ना रात्री काय आता हे सगळ्याचं सजेशन त्यानंतर फायनल ठरवणार कधी करायचं काय करायचं ते सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना आपण मुद्दा घेतला आणि हे सगळं आपल्यासाठी चाललेलं मार्केट या असं करा भैरवनाला पानवडी मार्केट इकडे मार्केट यार्डला पडून गेले तो सोयीस्कर म्हणजे तुम्हाला कुठंच आमची अडचण आहे म्हणायची आम्ही सगळ्यांचा कळू आमच्या समाजामध्ये शशिकांत डोंबे काय पुणे माल वाहतूकदार संघटना कार्याध्यक्ष डोंबे माल वाहतूकदार संघटना पुणे माल वाहतूकदार संघटना ठीक आहे ना ते तर तुमचं सजेशन पण येईल तुमचे लेटेस्ट प्रत्येकाची इच्छा म्हणजे एस टी वाल्यात सुद्धा तुम्हाला काही जर सुरुवात करत असेल तर मला वाटतं तो तिकडचा पर्याय चांगला राहणार आहे असं काही इथून गाडी यायची माझं काम चालू आहे रात्री तरी 4 येते रात्री 7 नाही होऊ शकत 7 तर होऊ शकत नाही आता 10 ते 6 चा विचार करतात काही बघू 10 ते 7 तर शक्यच नाही कारण स्कूल बसेस सगळ्याच्या वेळेस आणि ज्यांना लांब जायचं नाही कामासाठी ते सगळे रस्त्यावर असतात ठीक आहे तुमचे जे हे आहे ते तसं सजेशन पत्र जाऊ दे म्हणजे तर रिक्षावाल्यांचा तर काय प्रॉब्लेम नाही रिक्षावाल्या सपोर्ट आहे दादांचा आम्हाला पण सपोर्ट आहे आणि मार्केटचे लोक सुद्धा आपल्याला सगळे सपोर्ट करायला तयार आहेत फक्त त्याच्या थोड्या ऍक्सिडेंट त्याचा विचार थोडासा होणं गरजेचं आहे
एकदा एक महिनाभर त्रास सोसला तर कायम आपल्याला बघा कसं माहितीये काय, आपण सगळ्यांनी एक ते दीड महिन्यात एकतर लागेल, 1 महिन्यात होणार नाही सर साहेब, तुम्हाला अंदाज काय? 1.5 महिन्याचा अंदाज आहे. आम्ही क्रॅश करायचा खूप प्रयत्न करतोय. 1.5 महिने हे जर बंद झालं तर आम्ही सुद्धा काम करू. ट्रॉपिक अजून कमी होईल आपल्याला. पण जो कॉलम नाही ना, चौकी बसला तो कॉलम आहे ना, त्याच्या बाजूने एक तेच म्हटलं मी, आम्ही काय परिस्थितीत काम सपोर्ट असतो आम्हाला. म्हणजे ते कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला सपोर्टच करणार, व्यवस्थित सगळं आडकाठी कुठल्या गोष्ट नाही, काहीतरी उगाच एकासारखं बिलकुल करणार नाही, कायम सपोर्ट असतो त्यांचा. आणि तुमचं सगळ्यांचं आहे, सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे आपल्याला, आणि आपल्याला हे पुढे न्यायचंय. हे बघा, मी काय आयुष्यभर इथे राहणार नाहीये, तुमच्याच गाड्या इथे येणार आहेत. मार्केटला माझा सुद्धा गाडा आहे, माझ्याही गाड्या बंद होणार आहेत, हे तुम्हाला सांगतो. आमची कांद्याची आडात आहे ते माणसं बंद होणार आहेत, आम्हालाही त्रास होणार आहे, असं नाही काय. पण आपण थोडंसं सगळ्यांनी सहन केलं ना तर होऊन जाईल. 1 ते 1.5 महिन्याचा विषय आहे. 1.5 महिन्यात थोडा प्रत्येकात थोडा त्रास सहन केला, आणि आम्हाला कायमस्वरूपी अनुभव आहे. ज्या हेवी व्हेकल आहेत ना ते प्रत्येक लोक सपोर्ट करतात. आणि तेवढे एक आहे कौतुकास्पद, म्हणजे तुमच्याकडे मार्केटला येणाऱ्या गाड्या असू देत किंवा बाकीचे कुठलेही हेवी असू देत, तुमचे ड्रायव्हर एकही रूल तोडत नाही, अजिबात तोडत नाही. मी बऱ्याच वर्षापासून बघते, अजिबात नाही तोडत. म्हणजे इव्हन सर आता ते ऑर्गनाइजचं काम चालू आहे आपलं तिथं, तर पाठीमागे पलीकडचा रस्ता त्यांनी बॅरिकेड काढलं होतं, तो रस्ता ओपन केला, पण याची एकही गाडी तिकडे जात नव्हती. नोटिफिकेशन काढलं ना, तू याच बाजूने यायचं, तर त्याच बाजूने येतात. हे कौतुकास्पद आहे. तुमची खरंच लोक सगळे ना रूल फॉलो करतात प्रॉपर. असं हायवेनं वाहन चालवणार नाही, काय नाही, व्यवस्थित चालणार, एवढं मात्र असतं. फक्त एकच की त्यांनी क्लिनर ठेवावं, एवढे काही क्लिनर नसतो. तुमच्याकडे झालं तर तेवढं सजेशन तुम्ही त्यांना नाही मिळत.